कुळगाव बदलापूर नगर परिषदेने सन 2026-27 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिले तयार करण्यात आल्याची माहिती देत नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक विषयक सखोल पुनरीक्षण कार्यक्रम तसेच आगामी जनगणना 2027 अंतर्गत विविध शासकीय कामांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने कर बिले नागरिकांपर्यंत पोहोचण्यास काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी बिलाची प्रतीक्षा न करता निर्धारित मुदतीत मालमत्ता कर भरावा असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नगर परिषदेच्या माहितीनुसार 1% सूट योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मालमत्ताधारकांनी दिनांक 13 मे 2026 पर्यंत नगर परिषद कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन कराचा भरणा करणे आवश्यक राहणार आहे. वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांना ही सवलत लागू होणार असल्याने मुदतीचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यंदाही नागरिकांना 2 सहामाहींमध्ये कर भरण्याची सुविधा देण्यात आली असून प्रथम सहामाहीचा कर 30 जुलै 2026 पूर्वी तर द्वितीय सहामाहीचा कर 31 डिसेंबर 2026 पूर्वी भरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. निर्धारित मुदतीनंतर कर न भरल्यास संबंधित रकमेवर दरमहा 2% व्याज आकारले जाणार असल्याने नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रथम सहामाहीच्या थकबाकीवर 30 जुलै नंतर आणि द्वितीय सहामाहीच्या थकबाकीवर 31 डिसेंबर नंतर व्याज आकारणी सुरू होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत कर भरणा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने मालमत्ता कर हा महसुलाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो आणि याच निधीतून शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा पुरवल्या जातात. दरम्यान निवडणूक पुनरीक्षण आणि जनगणना प्रक्रियेमुळे अनेक शासकीय विभागांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही सेवा उशिराने उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी नागरिकांनी अधिकृत सूचना आणि मुदती लक्षात घेऊन आवश्यक आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात शहर विकासाच्या विविध प्रकल्पांसाठी नियमित महसूल आवश्यक असल्याने नागरिकांचे सहकार्य आणि वेळेत कर भरणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.